दुसरं महत्वाची गोष्ट अपयश. हम्म, हम्म. अपयश येणारच आयुष्यामध्ये. असा कोण जगात माणूस नाही की त्याला अपयश नाही आलंय आणि तो यशस्वी झाला, असं होऊ शकत नाही. आता मी मध्येच राहुल द्रविडचं ऐकलं, तर राहुल द्रविड सांगतो की मी एकंदर 604 मॅचेस खेळलो, इनिंग्स खेळलो, 604. हा, त्याच्यातले 410 इनिंग मध्ये तो 50 पर्यंत पण नाही पोचला. तरी सुद्धा तो मोठा क्रिकेटर समजला जातो. तो वॉल शब्द त्याला वापरले. हो. वॉल मध्ये त्याचं काय 50% नाही, 60% फेल्युअर येतो. हम्म. समजलं ना. त्यामुळे फेल्युअर झाल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. मायकल जॉर्डन जो बास्केटबॉल प्लेअर आहे, तो बास्केटबॉल प्लेअर होते, तो एवढा मोठा झाला, तो म्हणतो मी एवढं अपयश झेललेलं आहे बरोबर. हो. तेव्हा मी कुठे आता यशस्वी झालेलो आहे. अब्राहम लिंकन हो. एकही निवडणूक जिंकला नाही, लहान निवडणुकीपासून हरत गेला आणि शेवटी प्रेसिडेंट झाला. हो. मग याचा अर्थ काय, अपयशाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ अपयश यायलाच पाहिजे नाही, अपयशातनं आपण शिकतो कुठे चुकलोय आपण, आणि त्याच्यातनं आपण इम्प्रूव्हमेंट करत करत यशाच्या शिखरावर जातो.